हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी ब्रेन ब्रशअप अकॅडमी. या सेशनमध्ये आपण खूप एक इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे ADC, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. हेडिंग द्या ADC. राईट. मग फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो की ADCs अँड DACs काय. ठीक आहे, ADCs अँड DACs म्हणजे काय. ठीक आहे, ADC म्हणजे काय. ADC म्हणजे काय, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. म्हणजे मी एक सिंपल ब्लॉक ड्रॉ करतो, हा असेल ADCचा. ठीक आहे, हा ADCचा. मग हा काय करणार आहे, ॲनालॉग टू डिजिटलमध्ये कन्वर्ट करणार आहे. म्हणजे हे जे इनपुट आहे, एक ॲनालॉग इनपुट असणार याला. राईट, ॲनालॉग इनपुट, याला तो डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे. कशामध्ये, डिजिटल फॉर्ममध्ये. बरोबर आहे का. मग काय डिजिटल फॉर्ममध्ये म्हणजे काय असणार आहे, हा बायनरी डेटा असणार आहे. हा म्हणजे काय असणार आहे, बायनरी डेटा. डिजिटल फॉर्म म्हणजे काय, बायनरी डेटा. राईट, म्हणजे ॲनालॉग इनपुटला तो बायनरी डेटामध्ये कन्वर्ट करणार आहे, किंवा ॲनालॉग इनपुटला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे, तो म्हणजेच ADC. राईट. मग ॲनालॉग इनपुट काय असणार, मग ॲनालॉग इनपुट आयदर व्होल्टेज ऑर करंट असणार आहे. ॲज अ ॲनालॉग इनपुट म्हणून आपण आयदर व्होल्टेज ऑर करंट अप्लाय करणार आहेत, आणि व्होल्टेज आणि करंटलाच आपण डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहेत, म्हणजे बायनरी डेटाच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहेत, 1 आणि 0च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहोत. हे झालं ADC. मग DAC म्हणजे काय, DAC म्हणजे काय, तर डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. DAC म्हणजे काय, डिजिटल इनपुट असणार आहे, म्हणजे बायनरी डेटा इनपुटला अप्लाय करणार आपण. इनपुटला काय हो, डिजिटल इनपुट म्हणजे बायनरी डेटा म्हणतो मी, बायनरी डेटा इनपुटला आपण अप्लाय करणार. आणि काय हो, ॲनालॉग आउटपुट आपल्याला भेटणार आहे, ॲनालॉग आउटपुट. मग ॲनालॉग आउटपुट काय असणार, आयदर व्होल्टेज ऑर करंट. राईट. म्हणजे ADC काय करणार, ॲनालॉग इनपुटला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार आहे, म्हणजे व्होल्टेज किंवा करंटला बायनरी डेटामध्ये कन्वर्ट करणार आहे. DAC काय करणार, बायनरी डेटाला ॲनालॉग आउटपुटमध्ये कन्वर्ट करणार आहे, म्हणजे 1010 हा डेटा आहे जो, किंवा डिजिटल डेटाला ॲनालॉग आउटपुटमध्ये म्हणजे व्होल्टेज किंवा करंटमध्ये कन्वर्ट करणार आहे. ठीक आहे. मग मला सांगा, हे जे ADCs आणि DACs आहेत त्याचे काही टाईप आहेत. मग ADCचे 4 टाईप आहेत, DACचे 2 टाईप आहेत. ते कोणते टाईप आहेत ते पण मी इथं नोट करतो. ADCचे 4 टाईप आहेत. फर्स्ट ऑफ ऑल तो म्हणजे काउंटर टाईप ADC, काउंटर टाईप ADC. सेकंड, SAR टाईप ADC. म्हणजे SAR मीन्स सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रेजिस्टर टाईप ADC. सक्सेसिव्ह अप्रॉक्सिमेशन रेजिस्टर टाईप ADC. थर्ड आहे फ्लॅश टाईप ADC, फ्लॅश टाईप ADC. फोर्थ आहे ड्युअल स्लोप ADC, ड्युअल स्लोप ADC. हे ADCचे 4 टाईप आहेत. हा काय करणार, ॲनालॉग इनपुटला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करणार. DACचे 2 टाईप आहेत. एक म्हणजे वेटेड रेजिस्टर DAC, वेटेड रेजिस्टर DAC. आणि सेकंड म्हणजे R to R लॅडर DAC, R to R लॅडर DAC. वेटेड रेजिस्टर DAC आणि R to R लॅडर DAC. वेटेड रेजिस्टर DAC आणि R to R लॅडर DAC. या सेशनमध्ये आपण हे जे ADC आहेत ते ADC डिटेलमध्ये बघणार आहेत. राईट. त्याचे डायग्राम वगैरे बघणार आहेत. फक्त हे 4 ADC आहेत. तुम्हाला एक्झामला कसे क्वेश्चन यायचे त्याप्रमाणेच आपण या 4 ADCचं कंपॅरिझन बघणार आहेत. राईट. हे कंपॅरिझन चार्ट जो आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. या कंपॅरिझनवरून तुम्हाला कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये डेफिनेटली क्वेश्चन दिसणार आहेत. त्यामुळे हे डिटेलमध्ये आपण या 4 ADCचं कंपॅरिझन बघणार आहेत. राईट. ADCमध्ये आपल्याला हे एवढं तर समजलं की ADC काय करतो, तर ॲनालॉग इनपुटला डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे व्होल्टेज किंवा करंटला बायनरी डेटामध्ये कन्वर्ट करणार आहे. मग मला सांगा, ADC DAC जे आहेत त्यांना ऑपरेट होण्यासाठी क्लॉक पल्सेस पण लागणार आहेत. राईट. जे क्लॉक पल्सेस आहेत त्याच्यावरती ते ऑपरेट होणार आहेत. बरोबर आहे का. मला सांगा, 1 बाय 1 मी नोट करतो. फर्स्ट आहे काउंटर टाईप ADC, काउंटर टाईप ADC. सेकंड आहे SAR टाईप ADC. थर्ड आहे फ्लॅश टाईप ADC. आणि नंतर आहे ड्युअल स्लोप
एडीसी, ड्युअल स्लोप एडीसी. हा जो टेबल आहे तो सर्वात इम्पॉर्टंट टेबल आहे एडीसी मध्ये. तुम्ही जर बुकमध्ये वगैरे बघितलं तर एडीसीज डीएसीज तुम्हाला बरेच 50-60 पेजेस दिसतील, विनाकारण डायग्राम दिसतील, भरपूर कॉन्सेप्ट दिसतील, पण ते काही करायची गरज नाही. जेवढा हा चार्ट इम्पॉर्टंट आहे या चार्टच्या बाहेर तुम्हाला एडीसी आणि डीएसी मध्ये प्रॉब्लेम विचारला जात नाही. चार्ट आणि कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट एखाद्या सेशनमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स जर वेळ भेटला तर कॅरेक्टरिस्टिक्स पण बघूया. पण या सेशनमध्ये आपण या 4 एडीसीचं कंपॅरिझन बघणार आहोत. आणि हे पूर्ण जे पॉईंट आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, म्हणून या टेबलला स्टार मार्क करा. राईट, स्टार मार्क करून टेबल प्रॉपर नोट करा. ठीक आहे. तर फर्स्ट बघूया आपण की नंबर ऑफ क्लॉक्स किती लागणार आहेत आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी. या 4 एडीसी मध्ये नंबर ऑफ क्लॉक्स required to produce output प्रोड्यूस करण्यासाठी किती क्लॉक लागणार आहे. ठीक आहे, किती क्लॉक लागणार आहेत ते नोट करा. ठीक आहे. काउंटर टाइप एडीसी. राईट, नंबर ऑफ क्लॉक्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस आउटपुट. काउंटर टाइप एडीसी मध्ये 2n-1 एवढ्या क्लॉक लागणार आहेत. 2n-1 एवढ्या क्लॉक काउंटर टाइप एडीसी मध्ये लागणार आहेत आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी. SAR टाइप एडीसी मध्ये सिम्पली n क्लॉक्स लागणार आहेत. n क्लॉक्स म्हणजे n म्हणजे काय, नंबर ऑफ बिट्स आहेत, म्हणजे किती बिटचे एडीसी आहेत. नंबर ऑफ क्लॉक्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस आउटपुट. मग तुम्ही म्हणाल हा n म्हणजे काय, आपण एडीसी मध्ये बघितलं. राईट, एडीसी मध्ये हा एडीसी आहे. राईट, अॅनालॉग इनपुट आणि हा काय हो, डिजिटल आउटपुट. हा काय हो, डिजिटल आउटपुट म्हणजे बायनरी डेटा आहे. मग हे जे आहेत हे किती बिट्सचा एडीसी आहे हा सांगतो. हा किती बिट्स आहे, 4 बिट्स आहे, 5 बिट्स आहे, 6 बिट्स आहे, किती बिट्स असू शकतो. n म्हणजे काय हो, नंबर ऑफ बिट्स. कुठेतरी नोट करा, n म्हणजे काय हो, नंबर ऑफ बिट्स. राईट, हा किती बिट्स असणार आहे, 4 बिट्सचा. हा असेल तर किती हो, 5 बिट्सचा. हा असेल तर 6 बिट्सचा. राईट, n म्हणजे नंबर ऑफ बिट्स. बरोबर आहे का. नेक्स्ट, मग काउंटर टाइप एडीसीला आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी 2n-1 एवढ्या क्लॉक लागणार आहेत. SAR टाइप एडीसीला n क्लॉक्स लागणार आहेत. फ्लॅश टाइप एडीसीला 1 क्लॉक लागणार आहे. 1 क्लॉक लागणार आहे इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ बिट्स. कितीही बिट असू द्या, एकाच क्लॉकमध्ये तो आउटपुट प्रोव्हाइड करणार आहे. ड्युअल स्लोप एडीसीला 2n+1 एवढ्या क्लॉक्स लागणार आहेत. 2n+1 एवढ्या क्लॉक लागणार आहेत. म्हणजे आपण याच्यामध्ये काय बघितलं की आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी किती क्लॉक लागतायत. ठीक आहे. समजा माझ्याकडे 4 बिट एडीसी आहे. ठीक आहे. तर मला सांगा किती क्लॉक लागतील याच्यामध्ये. काउंटर टाइप एडीसी मध्ये 2⁴ 16 -1 म्हणजे 15 क्लॉक लागतील. 15 क्लॉक लागतील. राईट, SAR टाइप एडीसी मध्ये आउटपुट प्रोड्यूस करण्यासाठी n बिट. n किती आहे, 4 बिट आहे. n = किती आहे, 4. मग n बिट म्हणजे 4 क्लॉक लागणार आहेत. SAR टाइप एडीसी मध्ये 4 क्लॉक मध्ये आउटपुट भेटणार आहे. राईट, फ्लॅश टाइप एडीसी मध्ये कितीही बिट एडीसी असू दे, एकाच क्लॉक मध्ये आउटपुट भेटणार आहे. 10 बिट असू द्या, 20 बिट असू द्या, 30 बिट असू द्या, 1000 बिट असू द्या, एकाच क्लॉक मध्ये फ्लॅश टाइप एडीसी आउटपुट प्रोव्हाइड करणार आहे. ड्युअल स्लोप एडीसी मध्ये 2n+1 n ची व्हॅल्यू किती आहे, 4. 4 + 1 5. राईट, म्हणजे 2⁵ म्हणजे किती, 2⁵ 32 क्लॉक्स लागणार आहे. त्याच्यामध्ये किती हो, 32 क्लॉक्स लागणार आहे. ठीक आहे. मग हे जर तुम्ही बघितलं, नीट ऑब्झर्व करा. मग मला सांगा याच्यामध्ये फास्ट कोण असणार आहे आणि स्लो कोण असणार आहे. या 4 एडीसी मध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, म्हणून हा बीट घेतोय मी. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सिंपल क्वेश्चन आहे, तुम्ही इझिली टॅकल करू शकता. राईट, जर तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती असेल तर. मला सांगा या 4 एडीसी मध्ये फास्टेस्ट एडीसी कोणतं आहे, फास्टेस्ट सगळ्यात फास्ट कोणतं आहे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर फ्लॅश टाइप एडीसी सगळ्यात फास्ट आहे. कारण जेवढ्या कमी क्लॉक मध्ये आउटपुट मला भेटेल तो फास्ट असणार आहे. बरोबर आहे का. जेवढ्या कमी क्लॉक पल्स मध्ये मला आउटपुट भेटेल तो फास्ट असणार आहे. तर याच्यामध्ये कोण फास्ट आहे, फ्लॅश टाइप एडीसी सगळ्यात फास्ट आहे. फास्टेस्ट एडीसी तुम्हाला क्वेश्चन विचारला तो फास्टेस्ट एडीसी कोणता आहे, तर कोणता आहे, फ्लॅश टाइप. 4 ऑप्शन दिले जातात, तर फ्लॅश टाइप एडीसी सगळ्यात फास्ट आहे. कारण कितीही बीट असू द्या तर तो एकाच क्लॉक पल्स मध्ये आउटपुट प्रोव्हाइड करतो. मग असं का हो, फ्लॅश टाइप एडीसी मध्ये हा एका क्लॉक मध्येच आउटपुट का प्रोव्हाइड करतो फ्लॅश टाइप एडीसी, तर त्याचं स्ट्रक्चरच तसं आहे. फ्लॅश टाइप मी ड्रॉ नाही करत, फक्त सांगतो. फ्लॅश टाइप एडीसी मध्ये इथे तुम्हाला कंपॅरेटर्स यूज केले असतात. कंपॅरेटर्स पॅरलल मध्ये कंपॅरेटर्स यूज केलेले जातात.
पॅरलमध्ये कंपॅरेटर यूज केले जातात, त्याच्यामुळे हा एकाच क्लॉकमध्ये आउटपुट प्रोव्हाइड करतो. पॅरलमध्ये कंपॅरेटर यूज करतो म्हणून याला म्हणतात पॅरलल कंपॅरेटर टाइप एडीसी पण म्हणतात. काय हो, पॅरलल कंपॅरेटर टाइप एडीसी किंवा सिंपली कंपॅरेटर टाइप एडीसी असंही याला म्हणतात. कंपॅरेटर टाइप एडीसी का, तर हा पॅरलल मध्ये कंपॅरेटर्स यूज करतो आणि कंपॅरेटर्स यूज करत असल्यामुळे एकाच क्लॉक पल्स मध्ये तो आउटपुट देतो, कितीही बिट्स असू द्या, म्हणून हा फास्ट आहे. कशामुळे, तो कंपॅरेटर तो यूज करतो म्हणून. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारतात की नंबर ऑफ कंपॅरेटर्स किती असतील, नंबर ऑफ कंपॅरेटर्स किती असतील फ्लॅश टाइप एडीसी मध्ये. तर नोट करा, इन एन बिट फ्लॅश टाइप एडीसी, नोट करा, इन एन बिट फ्लॅश टाइप एडीसी, फ्लॅश टाइप ADC, number of comparators is equal to 2 raised to n minus 1. 2 raised to n minus 1 खाली आहे, 2 raised to n minus 1. मग तुम्हाला प्रश्न विचारतात इन 4 बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कंपॅरेटर्स यूज्ड. स्टँडर्ड क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली गेटला पण एक मार्कला विचारला जातो. ठीक आहे, इन फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कंपॅरेटर्स यूज्ड काय असणार आहेत, 2 raised to n minus 1. मग मला सांगा, इन क्वेश्चन विचारला इन 8 बीट फ्लॅश टाइप एडीसी, इन 8 बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कंपॅरेटर्स यूज्ड, इन 8 बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कंपॅरेटर्स यूज्ड काय हो, 2 raised to n minus 1 म्हणजे 2 raised to 8 minus 1. 2 raised to 8 किती हो, 256 minus 1, 255 कंपॅरेटर्स आपण यूज करणार आहोत. राईट, 8 बीट फ्लॅश टाइप एडीसी मध्ये, 4 बीट फ्लॅश टाइप एडीसी मध्ये 2 raised to 4 minus 1 15 कंपॅरेटर यूज करणार आहेत. बरोबर आहे का. हा तुम्हाला स्टँडर्ड क्वेश्चन आहे. तुम्हाला हा क्वेश्चन गेटला विचारलेला आहे की इन 8 बीट एडीसी, इन 8 बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कंपॅरेटर्स यूज्ड किती असणार, 2 raised to n minus 1 म्हणजे 2 raised to 8 minus 1, 256 minus 1, 255. 8 बीट म्हणून 8 बीट नाही, तुम्हाला असे विचारू शकतात की इन 10 बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कंपॅरेटर्स यूज, इन 16 बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कंपॅरेटर्स यूज. स्टार करून हा पण पॉइंट नोट करा. तुम्ही जर बघितलं तर काय फ्लॅश टाइप एडीसी सगळ्यात फास्ट आहे का, तर तो कंपॅरेटर्स पॅरल मध्ये यूज करतो. हा, याची कॉस्ट जास्त असणार आहे. याचा एक ड्रॉबॅक पण आहे की कंपॅरेटर्स यूज केले, भरपूर कंपॅरेटर्स यूज करावे लागतात, त्याच्यामुळे याची कॉस्ट जास्त असणार आहे. हे जर आपण बघितलं फास्ट कोण आहे सगळ्यात या 4 एडीसी मध्ये, फास्ट कोण आहे ते बघितलं तर कोणतं, फ्लॅश टाइप एडीसी. कशामुळे, तो कंपॅरेटर यूज करतो म्हणून. मग जर तुम्हाला ऑप्शन दिले 4, विच ऑफ द फॉलोइंग एडीसी इज फास्टेस्ट किंवा फास्टेस्ट एडीसी इज, 4 ऑप्शन असतील तर कोणता असणार, फ्लॅश टाइप एडीसी. मग स्लो कोणता आहे, सगळ्यात स्लो कोणता आहे, स्लो चेक करा, सगळ्यात स्लो चेक करा या सगळ्यामध्ये स्लो. तर काय हो, 4 बीट मध्ये याला 15 क्लॉक लागतायत, याला 4 क्लॉक लागतायत, हा एकाच क्लॉक मध्ये आउटपुट देतो, याला 32 क्लॉक लागतायत. राईट, म्हणजे सगळ्यात जास्त क्लॉक ड्युअल स्लोप एडीसी ला लागतात. म्हणजे स्लोवेस्ट कोणता असणार आहे, ड्युअल स्लोप एडीसी स्लोवेस्ट असणार आहे. राईट, तुम्हाला क्वेश्चन असाही विचारतात की स्लोवेस्ट एडीसी कोणता असणार आहे, ड्युअल स्लोप एडीसी. मग याच्यामध्ये 4 मध्ये फास्ट कोणता आहे हो, फ्लॅश टाइप, स्लो कोणता आहे, ड्युअल स्लोप एडीसी. मग जास्तीत जास्त आपण जो यूज करतो नॉर्मल जनरल लाईफमध्ये, राईट, डे टू डे लाईफमध्ये किंवा तुमच्या लॅबोरेटरीमध्ये वगैरे कुठेही गेलं तर जास्तीत जास्त आपण ड्युअल स्लोप एडीसीच यूज करतो. कुठेही जा तुम्ही, जास्तीत जास्त हाच यूज करतो आपण, ड्युअल स्लोप एडीसी नॉर्मली. का, तुम्ही असं म्हणाल की हा स्लो आहे, तुम्ही काय यूज करता, जरी हा स्लो असला तरी याची ॲक्युरेसी सगळ्यात जास्त असते. ड्युअल स्लोप एडीसीची ॲक्युरेसी सगळ्यात जास्त असते. म्हणून इथं आणखी एक पॉईंट नोट करा याच्या जवळ की हा काय असणार आहे, मोस्ट ॲक्युरेट एडीसी असणार आहे. काय हो, मोस्ट ॲक्युरेट एडीसी हा ड्युअल स्लोप एडीसी असणार आहे. मग तुम्हाला असाही प्रश्न विचारतात की मोस्ट ॲक्युरेट एडीसी इज, मोस्ट ॲक्युरेट एडीसी इज काय असणार, 4 ऑप्शन असतात. तर ड्युअल स्लोप एडीसी मोस्ट ॲक्युरेट आहे, आपण हाच जास्त यूज करतो. जरी हा स्लोवेस्ट असला तरी याची ॲक्युरेसी जास्त असते, म्हणून आपण हा ड्युअल स्लोप एडीसीज यूज करतो. तुमचे जे व्होल्टमीटर आहेत किंवा मल्टीमीटर जो आहे त्याच्यामध्ये ड्युअल स्लोप एडीसीज यूज केला जातो. तुमचा जो मल्टीमीटरने तुम्ही रिडिंग घेताना व्होल्टेज करंट जे असेल त्याच्यामध्ये ड्युअल स्लोप एडीसीज यूज केला जातो. ठीक आहे, हा जरी स्लो असला तरी हा मोस्ट ॲक्युरेट आहे. कसं आहे हो, मोस्ट ॲक्युरेट आहे. म्हणजे आपण पॉईंट कोणते बघितले हो, नंबर ऑफ क्लॉक्स बघितले, कोण एडीसी साठी किती लागत आहेत, काउंटर टाईपसाठी, एसएआर टाईपसाठी, फ्लॅशसाठी आणि ड्युअल स्लोपसाठी. आणखी पॉईंट इम्पॉर्टंट कोणते बघितले तर फास्ट कोणता हो, फास्ट सगळ्यात फास्ट एडीसी कोणता हो, तर फ्लॅश टाईप एडीसी. आणि फास्ट कशामुळे हो, त्याच्या स्ट्रक्चरमध्ये कंपॅरेटर्स आहेत,
पॅरललमध्ये त्याने कम्पॅरेटर यूज केलेत आणि नंबर ऑफ कम्पॅरेटर्स इज इक्वल टू काय असतं 2n-1 इन n बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कम्पॅरेटर्स युज्ड इज इक्वल टू 2n-1 हा एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं स्लो कोणता आहे ड्युअल स्लोप एडीसी हा स्लो आहे. जरी हा स्लो असला तरी हा मोस्ट ॲक्युरेट आहे. ड्युअल स्लोप एडीसी कसा आहे मोस्ट ॲक्युरेट आहे. ठीक आहे, तर हे जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत या पॉईंटवरूनच तुम्हाला बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात. मोस्ट ॲक्युरेट एडीसी कोणता आहे हा एक पॉप्युलर क्वेश्चन आहे. फास्टेस्ट एडीसी कोणता आहे हा एक क्वेश्चन आहे आणि इन एन विथ फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कम्पॅरेटर्स युज्ड हा एक क्वेश्चन विचारतात किंवा डायरेक्ट विचारतात की इन 8 बीट फ्लॅश टाइप एडीसी नंबर ऑफ कम्पॅरेटर्स युज्ड किंवा हाऊ मेनी कम्पॅरेटर्स आर युज्ड इन 4 बीट फ्लॅश टाइप एडीसी असा क्वेश्चन सिम्पली डायरेक्ट क्वेश्चन विचारतात. तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला माहिती पाहिजे काय 2n-1 एवढे कम्पॅरेटर्स फ्लॅश टाइप एडीसी मध्ये वापरले जातात. ठीक आहे, याच्यामध्ये एडीसीज आणि डीएसी मध्ये आणखी जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे रिझोल्युशन असू द्या एरर असू द्या हे जे पॉईंट आहेत राईट किंवा अॅनालॉग आउटपुट व्होल्टेज डिजिटल आउटपुट व्होल्टेज हे जे क्वेश्चन आहेत म्हणजे कॅरेक्टरिस्टिक थोडक्यात कॅरेक्टरिस्टिक्स वरती पण क्वेश्चन विचारले जातात. कॅरेक्टरिस्टिक्स आणि हा जो चार्ट आहे या दोन मधूनच तुम्हाला एडीसीज आणि डीएसी मधून क्वेश्चन विचारतात. नेक्स्ट एखाद्या सेशन मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एडीसीज आणि डीएसीज हा पण एक पॉइंट घेऊया. ठीक आहे, तर या सेशन मध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच.